विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला आणि चर्चा सुरू झाली ती भाजपला मिळालेल्या जागांची। भाजपने तब्बल 132 जागा खिशात घातल्यात। 2014च्या मोदी लाटेतही मिळालं नव्हतं इतकं मोठं यश यंदा भाजपला मिळालंय। लोकसभा निवडणुकीत बसेला सेटबॅक, मराठा आरक्षणाचा तापलेला मुद्दा, दुसऱ्या राज्यात जाणारे उद्योग आणि वाढती बेरोजगारी या मुद्द्यांमुळे भाजप बॅकफूटवर जाईल असंच बोललं जात होतं। मात्र घडलं याच्या अगदी उलटच। तब्बल 132 जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनलाय। शिंदेंच्या शिवसेनेचे 57 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 41 आमदार निवडून आलेत। भाजपने अगदी डोक्यानं काम करत कशी बाजी मारली आहे। भाजपने राज्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाचं वर्चस्व वाढवून पुढील 20 वर्षांच्या राजकारणाची तरतूद कशा प्रकारे करून ठेवली आहे। आता 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं का बोललं जाते तेच या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहूयात। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र। सुरुवात करूयात ती म्हणजे भाजपने महाराष्ट्राच्या राजकारणात हळूहळू पाय कसे रोवले त्यापासून। खरं तर सुरुवातीच्या काळात शेठडी भटजीचा पक्ष अशी भाजपची ओळख होती। मात्र शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मदतीने आणि साथीने भाजपने महाराष्ट्रात हळूहळू पाय रोवायला सुरुवात केली। प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि बाळासाहेब ठाकरे यांनी युतीचं सरकार सुद्धा आणलं होतं। मात्र दिल्लीत तुम्ही मोठे भाऊ तर महाराष्ट्रात आम्ही मोठे भाऊ अशी बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती। त्यामुळे सुरुवातीपासूनच भाजपला शिवसेनेकडून दुय्यम वागणूक मिळत असे। परंतु नंतरच्या काळात राजकारणातून बरंच पाणी वाहून गेलं। 2012 मध्ये बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं आणि शिवसेनेची सगळी सूत्र उद्धव ठाकरेंच्या हातात आली। त्याच काळात दिल्लीच्या राजकारणात नरेंद्र मोदींच्या राजकारणाचा उदय झाला। मोदींचा करिश्मा इतका मोठा होता की 2014 मध्ये दिल्लीत एकहाती भाजपची सत्ता आली। ममता, शरद पवार, मायावती, लालू, अखिलेश यादव या देश पातळीवरील सर्वच विरोधकांना घायल करण्यात मोदींना यश आलंय। महाराष्ट्रातही भाजपची ताकद वाढली होती। त्यामुळे 2014च्या विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आणि त्यात त्यांना यश सुद्धा आलं। मोदी फॅक्टर, काँग्रेस राष्ट्रवादी विरोधात असलेली अँटी इन्कमन्सी यामुळे तब्बल 123 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला। तेव्हापासूनच भाजपने महाराष्ट्रात आपली पाळंमुळं घट्ट रुजवली आहेत। मागच्या 10 वर्षात भाजपने स्वतःला इतकं परफेक्ट केलंय की त्यांना ना आता ठाकरेंची गरज आहे, ना शिंदेंची आणि नाही अजित पवारांची। आता आपण येऊयात मूळ मुद्द्याकडे। 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं आम्ही म्हणतोय। याचं पहिलं कारण म्हणजे भाजपचा पक्ष आता महाराष्ट्रातील प्रत्येक गावागावात पसरला आहे। अनेक ग्रामपंचायतीवर भाजपने आपला झेंडा रोवलाय। त्यामुळे ही घट्ट रुजवलेली पाळंमुळं काढणं विरोधकांसाठी सोपी गोष्ट नक्कीच नाहीये। गाव टू गाव कार्यकर्त्यांची मजबूत फळी, RSSची यंत्रणा, हिंदुत्ववादी तरुणांची फौज भाजपच्या पाठीमागे उभी आहे। अनेक हिंदू संघटनांचा भाजपला खुला पाठिंबा आहे। त्यातच आता हे जे भूतो न भविष्य असं यश पक्षाला मिळालेलं आहे। त्यामुळे भाजपचे कार्यकर्ते चांगले चार्ज झालेत। त्यामुळेच हाच आत्मविश्वास कायम राहिल्यास भाजप येत्या काळात लवकरच महाराष्ट्रात एकहाती सत्ता स्थापन करेल। 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं आम्ही म्हणतोय। त्याचं दुसरं कारण म्हणजे संपल्यात जमा असलेला विरोधी पक्ष। काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही एकत्रित पक्ष असूनही त्यांना 60 पेक्षा जास्त जागा जिंकता आलेल्या नाहीयेत। त्यातच उद्धव ठाकरे आणखी किती दिवस महाविकास आघाडीसोबत राहतील हा एक मोठा प्रश्न आहे। काँग्रेस मरगळलेल्या अवस्थेत आहे। शरद पवारांच्या पक्षाचं भवितव्य काय असाही प्रश्न आता निर्माण होतोय। त्यातच काँग्रेस राष्ट्रवादीतील अनेक मातब्बर नेते भाजपवासी झाल्यानं पक्षाची पॉवर दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। आता महायुती सरकार पुन्हा एकदा स्थापन झाल्यानंतर अजून काही नेते भाजपमध्ये जाण्याची दाट शक्यता आहे। 1+1 म्हणजे 2 असं राजकारणात कधीच नसतं। सध्याच्या राजकारणात 1+1 म्हणजे 11 असंच म्हणावं लागेल। 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे भाजपचा छुपा अजेंडा। होय, विधानसभा निवडणूक जरी भाजपने महायुतीच्या छत्राखाली लढली असली तरी स्वतः स्पष्ट बहुमत मिळवणे हाच भाजपचा छुपा अजेंडा होता। हे काय आता लपून राहिलेलं नाहीये। अगदी जागा वाटपापासून भाजपने आपला दबदबा ठेवला। 151 जागा भाजपने लढवल्या। एवढंच नव्हे तर शिंदे आणि अजित पवारांना ज्या काही जागा नाईलाजाने सोडाव्या लागल्या
तिथेही आपली माणसं घड्याळ किंवा धनुष्यबाण चिन्हावर उभी केली। उदाहरणार्थ राजकुमार बडोले, निलेश राणे, मुरजी पटेल ही भाजपची नेते मंडळी आहेत। मात्र जागा वाटपाच्या पेचात पक्षाने त्यांना दुसऱ्या चिन्हावर उभं करून निवडून आणलं। 2029च्या निवडणुकीत भाजप स्वबळावर लढली तर हे सर्व नेते कमळावर लढतील आणि जिंकूनही येतील अशी परिस्थिती आहे। 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं म्हणण्याचं चौथं आणि शेवटचं कारण म्हणजे भाजपने एक हाती काँग्रेस, ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे बालेकिल्ले उद्ध्वस्त केलेत। कोकणात शिवसेना, विदर्भात काँग्रेस आणि पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्याचं काम भाजपने केलंय। आता आगामी महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था हे जिंकण्यावर पक्षाचा भर असेल। विधानसभेच्या यशाचा बूस्टर सुद्धा भाजप कार्यकर्त्यांकडेच आहे। अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय चतुराईने आणि चलाखीने भाजपच्या सत्तेची 25 वर्षांची तजवीज करून ठेवली आहे। हिंदुत्वाचा नारा, सर्व समाजाला हिंदूच्या नावाखाली एकत्रित आणत मराठा आरक्षणाचा खोडून काढलेला मुद्दा, नवनवीन योजना आणून सर्वसामान्य जनतेला खुश करण्याची कला, विकासात्मक राजकारण, केंद्र सरकारचा भक्कम पाठिंबा या जोरावर भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2050 पर्यंत तरी आपल्याला कोणताही धोका नाही याची तरतूद करून ठेवली आहे असं म्हटलं जाते। बाकी तुम्हाला काय वाटते? येत्या काळात महाराष्ट्रात भाजपची एकहाती सत्ता येईल का? 2050 पर्यंत भाजपच्या सत्तेला कोणताही धोका नाही असं तुम्हाला वाटतंय का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।